तुकाराम महाराजांनी सांगितलं की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अरे दगडात देव नसतो, देव हा माणसात असतो. म्हणजे अंधश्रद्धेला दूर करण्याचं काम तुकाराम महाराजांनी त्या काळात केलं. तर या आधुनिक तुकारामाने पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगाराच्या श्रमिकाच्या तल हातावरती तरलेली आहे असं सांगून यांनी अंधश्रद्धा दूर केली. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालं. मला असं वाटतं की या भारतातला नाही जगातला असा कोणता लेखक नसेल की ज्या एका लेखकाचं एका कवीचं साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरित झालं असेल ते केवळ अण्णाभाऊ साठे होते. गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, अंग झाडूनी निग बाहेरी घाल बिनीवरती घाव, जग बदल घालून घाव, मला सांगून गेले भीमराव, मला सांगून गेले भीमराव. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा रशियामध्ये गेले आणि रशियामधल्या एका पत्रकाराने पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारला की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट अण्णाभाऊ साठे. दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये 20,000 माणसांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये घोषणा होती, ये आजादी झूठी है क्योंकि देश की जनता भूकी है. पावसाचं वातावरण आहे, बऱ्याच वेळापासून आपण सर्व जमलेला आहात आणि मला गणहिरे सरांनी जो वेळ दिलाय त्या वेळेमध्येच मी बरोबर माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये असं सांगत असतो की मुळात महापुरुषांची जयंती का साजरी होते, मुळात महापुरुष कोणाला म्हणतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. आता ती मुलगी, छोटीशी मुलगी या ठिकाणी भाषण करत होती, काहीतरी मेघना काहीतरी त्या मुलीचं नाव होतं. त्या मुलीने आपल्या भाषणामध्ये बोलता बोलता असं सांगितलं की आज आपण अण्णाभाऊ साठेंची 125वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय. म्हणजे 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव नावाच्या छोट्याशा गावामध्ये गावकुसाच्या बाहेर एका मांगवाड्यामध्ये वाळूबाई साठे आणि भाऊराव साठे यांच्या घरामध्ये एका छोट्याशा मुलाचा जन्म झाला. कधी झाला? 1920 मध्ये. पण 1920 नंतर आज आपण 2025 मध्ये आहोत. म्हणजे वर्षाच्या नंतर सुद्धा त्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण मानधनी सारख्या छोट्याशा गावामध्ये साजरी करतोय. याचं कारण काय हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. का असं? कारण महापुरुष जगले होते लोकांसाठी, ते मेले होते लोकांसाठी, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला लोकांसाठी, समाजासाठी, आणि म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. आपण इतर कोणाला लक्षामध्ये ठेवत नाही. म्हणजे महापुरुष त्यासाठी बनतात. या जगाच्या नकाशामध्ये दररोज कित्येक माणसं जन्म घेतात, कित्येक माणसं मरतात, परंतु त्यापैकी काहीच माणसं अशी असतात जी मेल्यानंतर सुद्धा कायम आपल्या स्मरणात राहतात. त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं धाडस, त्यांचा पराक्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी केलेली मात, या साऱ्या गोष्टी त्यांच्या कायम आपल्या डोक्यात, आपल्या मनात, मस्तकात राहतात. कारण ही लोक समाजासाठी झडली होती. या लोकांनी समाजासाठी संघर्ष केला होता, ती झगडली होती, आणि म्हणून अण्णाभाऊ साठे सारख्या लोकांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. मग नेमकं काय केलं होतं अण्णाभाऊ साठेंनी हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. मेत्रे सरांसोबत मी चर्चा करत होतो. सर येताना मला सांगत होते की गावामध्ये म्हणजे अगोदर आपण जर 5-10 वर्षांपूर्वी पाहिलं की कोणत्याही महापुरुषाची जयंती आली की काय असायचं, 10-12 तरुण मुलं एकत्र यायचे, मस्तपैकी वर्गणी गोळा करायची, छानपैकी डीजे लावायचा आणि डीजेच्या तालावरती मस्तपैकी मिरवणूक निघायची. आता या महापुरुषांचे कार्य एवढे मोठे आहेत की त्यांची जयंती आपण नाचून साजरा नक्की केलीच पाहिजे, त्यांना आपण डोक्यावरती घेतलंच पाहिजे. परंतु डोक्यावर घेण्यासोबत या महापुरुषांना आम्ही डोक्यामध्ये सुद्धा घेणं महत्वाचं आहे, हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि तुमच्या गावामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटला की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण म्हणजे व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण साजरी करतोय. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. नाहीतर आपण बघतो की महापुरुषांची जयंती निघते, जयंतीची मिरवणूक हळूहळू पुढे जाते. आमचा जयंतीतला मावळा अख्खा जोशामध्ये असतो आणि मिरवणूक जशी जशी पुढे जाते हा अण्णाभाऊ साठेंच्या नावाने जय जयकार करतो की अण्णाभाऊ साठेंचा विजय असो असं म्हणतो. पण ज्या तोंडाने तो अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा जय जयकार करतो त्या तोंडामध्ये आणि मावा, मटेरियल आणि तंबाखू भरलेली असते. मग याला अण्णाभाऊ साठेंचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. जयंती अजून थोडीशी पुढे जाते. पुढे एखादी चहाची टपरी असते. हा आता घोषणा देऊन थकलेला असतो, त्या टपरीवरती बसतो, पाणी पितो, चहा घेतो आणि सोबत सिगरेटचे 2-4 कश मारतो. पुन्हा जयंतीमध्ये येतो आणि पुन्हा जयंतीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा जय जयकार करतो. जयंती अजून पुढे जाते. काही काही मावळ्यामध्ये इतका जोश असतो की तो बेंबीच्या देठापासून अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा जय जयकार करतो. पण ज्या बेंबीच्या देठापासून तो अण्णाभाऊंचं नाव घेतो त्याच बेंबीच्या देठापर्यंत यांनी दारू ढोसलेली असते. मग याला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? हे जे महापुरुषांचे फोटो आपल्या समोर दिसत आहेत ना, या महापुरुषांनी कधी कोणतं व्यसन केलं का? कधीच कोणतं व्यसन केलं नाही. म्हणजे आम्ही महापुरुषांची जयंती साजरी करायची, मग नेमकी कशासाठी? आम्हाला जयंतीतून हे शिकायचंय की आम्हाला त्या महापुरुषांसारखं बनायचंय. म्हणजे आम्हाला व्यसन करायचं नाही. म्हणजे उगाच आम्ही आज जयंती साजरी करायची, घरी जायचं, जेवायचं, झोपायचं बस, आणि उद्या परत जे करायचं तेच जर आपण करत असू तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारची जयंती आम्हाला साजरी नाही करायची. या जयंतीच्या माध्यमातून आज आम्ही निश्चय केला पाहिजे की आज आम्ही अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन सांगतो की मला तर वाटतं की तुमच्या बांधणीमध्ये कोणी व्यसन करत असेल. कारण एवढं सुंदर गाव आहे. या अगोदर सुद्धा मी तुमच्या गावात शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो.
एवढं सुंदर गावामध्ये सरपंचाची निवड बिनविरोध होते. म्हणजे ज्या गावात सगळ्यात प्रत्येक गावागावाला लागलेली कीड म्हणजे राजकारण, पण तुमच्या गावात तर राजकारणाची कीडच नाहीये. मग एवढं सुंदर जर तुमचं गाव असेल तर गावामध्ये कोणी व्यसनी तरुणही नसतील असं मला वाटतंय. पण जर कोणी हुकून चुकून एखादा राहिला असेल तर आज प्रत्येक तरुण अण्णाभाऊच्या साक्षीने शपथ घेईल की आजपासून मला निर्व्यसनी व्हायचंय, मला अण्णाभाऊ साठेंसारखं व्हायचं. तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करून तुम्ही आम्ही काहीतरी कमवलं असं मला वाटेल. जेव्हा अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला, त्यांचे वडील भाऊराव साठे यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, आनंद झाला होता की माझ्या घरी मुलाचा जन्म झाला. आनंद गगनात मावेन असा झाला होता. आपलं घर म्हणजे 18 विश्व दारिद्र्याने गंजलेलं घर. या मुलाचं पालन पोषण कसं होणार, याचं संगोपन कसं होणार, मुलाला मोठं करायचं कसं, या मुलाचं भविष्यात काय होणार, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असताना अचानक त्यांच्या घरासमोर घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. भाऊराव साठे घराच्या बाहेर जातात आणि विचार करतात की एवढ्या काळाकुट्ट अंधारामध्ये हा घोडा कुणाचा असेल. आणि घराच्या बाहेर जाऊन पाहतात तर घराच्या समोर त्या घोड्यावरती उभा असतो फकीरा नावाचा एक क्रांतिकारक. इंग्रजांचा खजिना लुटून तो नुकताच अण्णाभाऊ साठेंच्या घरासमोर येऊन थांबलेला असतो. अण्णाभाऊ साठेंचे वडील भाऊराव साठे विचारतात, अरे फकीरा, एवढ्या रात्री काय करतोय तू? तो फकीरा म्हणतो की आत्ताच इंग्रजांचा खजिना लुटून आलोय, मी माझ्या बहिणीला वाळूबाईला भेटण्यासाठी आलोय. वाळूबाई कुठे? भाऊराव साठे त्यांना घरामध्ये घेतात. घरामध्ये गेल्यानंतर आनंदाची बातमी सांगतात की आत्ताच तुझ्या बहिणीने एका पोराला जन्म दिला आहे, पण करायचं काय? या लेकराला बाळगुटी पाजण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. या मुलाचं होणार काय, याचं भविष्य काय होणार? आणि तो फकीरा इंग्रजांचा लुटलेल्या त्या क्रांतीच्या खजिन्यामधून त्या पिशवीमध्ये हात घालतो, 2 ओंजळ खजिना घेतो आणि वाळूबाईच्या पदरात टाकतो आणि सांगतो, भाऊराव लक्षात ठेव, हा क्रांतीचा खजिना आहे. भाऊराव लक्षात ठेव, हा क्रांतीचा खजिना आहे. या क्रांतीच्या खजिन्यानं तुझ्या पोराला बाळगुटी पाज. मला विश्वास आहे की तुझा पोरगा बी एक दिवस मोठा क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे शब्द, त्या फकीराचे ते शब्द खरे झाले. एक दिवस हेच अण्णाभाऊ साठे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये सुद्धा होते. आता भाऊराव साठेंना पोराचं नाव ठेवायचं, पण नाव ठेवायचं काय, कुणाचं ठेवायचं, कुणाच्या नावावरनं ठेवायचं? आणि अखेर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या नावावरून भाऊराव साठेंनी पोराचं नाव तुकाराम ठेवलं. तुकाराम भाऊराव साठे. म्हणजे एकीकडे 350-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या त्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाची कागदपत्र बुडवली आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी केला. तर दुसरीकडे या तुकाराम भाऊराव साठेंनी गिरणी कामगारांसाठी मुंबईमध्ये कित्येक वेळा मोठमोठे मोर्चे काढले, आंदोलने केले आणि त्या कामगारांना गुलामगिरीच्या बोजामधून कमी करण्याचं काम या तुकाराम भाऊराव साठेंनी केलं. एकीकडे तुकाराम महाराजांनी आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाची जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू, असं म्हणून शब्दाचे सामर्थ्य आणि शब्दाची ताकद सांगितली. त्याच शब्दाच्या सामर्थ्याचा आणि ताकदीचा वापर करून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी एवढं प्रचंड लिखाण केलं आणि एवढं प्रचंड शब्द सामर्थ्य प्राप्त केलं की त्याच अण्णाभाऊ साठेंना जगाने साहित्य सम्राट आणि साहित्य रत्न नाव दिलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अरे दगडात देव नसतो, देव हा माणसात असतो. म्हणजे अंधश्रद्धेला दूर करण्याचं काम तुकाराम महाराजांनी त्या काळात केलं. तर या आधुनिक तुकारामाने पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगाराच्या श्रमिकाच्या तल हातावरती तरलेली आहे, असं सांगून यांनी अंधश्रद्धा दूर केली. एकीकडे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांनी शिवाजी महाराजांवरती अभंग लिहिला, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र तू विश्वाची की. आणि शिवरायांच्या कार्याचा, त्यांच्या नावाचा जय जयकार केला. तर तुकाराम भाऊराव साठेंनी म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी त्याच शिवाजी महाराजांचा इतिहास रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून साजरा केला. म्हणजे नावात काय ताकद असते हे बघा. भाऊराव साठेंनी त्यांच्या पोराचं नाव तुकाराम ठेवलं आणि म्हणून त्यांचा पोरगा तुकारामांसारखा ज्ञानी झाला. आम्ही आमच्या पोरांची नावं काय ठेवतो? आज आमच्या घरामध्ये शिवाजी नाव नसतं, आमच्या घरामध्ये ना संभाजी, ना तानाजी, ना तुकाराम, ना ज्ञानेश्वर, आमच्या घरामध्ये ना बाबासाहेब, ना भीमराव, आमच्या घरामध्ये या महापुरुषांची नावं नसतात. आणि म्हणून आमच्या घरामध्ये महापुरुष जन्माला येत नाही. अगोदर आम्हाला महापुरुष जन्माला यावेत, यासाठी आम्हाला त्यांच्यासारखं कार्य करता येईल का, आम्हाला आमच्या लेकरांसाठी काही आदर्श घालून देता येईल का, याचा विचार तुम्ही आम्ही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज बघा बाहेर एवढा प्रचंड मुसळधार पाऊस सुरू आहे, पण या पावसामध्ये सुद्धा अण्णाभाऊंच्या कार्यावरती, त्यांच्या विचारावरती प्रेम करणारे आपण सर्व या पावसामध्ये सुद्धा हे विचार ऐकतात. खरंच आपण सर्वांनी एकदा आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अण्णाभाऊ साठे आता लहानाचे मोठे व्हायला लागले. भाऊराव साठेंना असं वाटलं की आपलं पोरगं शाळेमध्ये गेलं पाहिजे आणि शाळेमध्ये पाठवलं. पहिल्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये गुरुजींनी काहीतरी शिकवलं आणि प्रचंड मोठा ग्रहपाठ दिला.
ग्रहपाठ दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये आले. गुरुजींनी विचारलं कालचा ग्रहपाठ होमवर्क केला का? एक दिवस शाळेत गेलेलं पोरगं काय ग्रहपाठ करणार? गुरुजींनी त्यांना वाचायला सांगितलं, पण अण्णाभाऊंना एका दिवसामध्ये काय वाचायला येणार? गुरुजींनी त्यांना बेदम मारायला सुरुवात केली, हातातली छडी फेकून मारली. अण्णाभाऊंनी शाळेचा रस्ता सोडला, थेट घराकडे गेले. म्हणजे पहिला एक दिवस आणि दुसरा अर्धा दिवस अशी केवळ 1.5 दिवस शाळा करणारे अण्णाभाऊ साठे यांनी परत कधी शाळेचं तोंड पाहिलंच नाही. परिस्थिती घरची चांगली नव्हती आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाला मुंबईमध्ये जावं लागलं. कामासाठी अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये गेले. मुंबईमध्ये गेल्यानंतर जे काम भेटलं ते काम करायला लागले. कोळशाच्या खाणीमध्ये काम करायला लागले, गिरणी कामगार म्हणून काम करायला लागले, बूट पॉलिशचं काम करायला लागले, चित्रपटांच्या पाट्या रंगवायला लागले, चित्रपटांच्या नावाचे पोस्टर चिटकवायला लागले. आणि याच पोस्टरला चिटकवता या पाट्या रंगवता त्यांची अक्षरांची ओळख झाली. एक एक अक्षर झुलवायला लागले, दुकानावरच्या पाट्या वाचायला लागले. आणि सरांनी जसं सांगितलं, मेत्रे सरांनी, की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल, चिकाटी असेल, तर तुम्ही कोणतंही काम स्वकर्तृत्वाने करू शकता. अण्णाभाऊ साठे हे स्वकर्तृत्वाने शिकले. एक निरक्षर अण्णाभाऊ साठे आता साक्षर व्हायला लागले, आता सुशिक्षित व्हायला लागले. अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या जीवनामधला मोठा पोवाडा लिहिला. तो पोवाडा लिहिला होता स्टॅलिन गार्ड वरती. स्टॅलिन गार्ड हे रशियामधील एक ठिकाण. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हे स्टॅलिन गार्ड नावाचा एक चौक होता. तो चौक अतिशय ऐतिहासिक असा चौक होता. त्या ऐतिहासिक चौकावर अण्णाभाऊ साठेंनी प्रचंड मोठा पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा एवढा प्रसिद्ध झाला की त्या काळच्या पार्टी नावाच्या एका मासिकामध्ये तो प्रकाशित झाला. पाहता ते मासिक रशियामध्ये पोहोचलं. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेला तो पोवाडा त्यांच्या रशियाच्या भाषेमध्ये सुद्धा भाषांतरित झाला. रशियातल्या लोकांना अण्णाभाऊ साठेंचं लिखाण कळालं आणि रशियामधून 1948 साली अण्णाभाऊ साठेंना साहित्य परिषदेचं निमंत्रण आलं. पण अण्णाभाऊ साठेंची परिस्थिती नव्हती, सोबत पैसा नव्हता, रशियामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट नव्हता आणि अण्णाभाऊ साठे मात्र रशियाला जाऊ शकले नाही. पण अण्णाभाऊ साठेंना जाता जरी नाही आलं तरी पुन्हा जेव्हा दुसरी संधी मिळाली त्यावेळेस मात्र अण्णाभाऊ साठे रशियामध्ये पोहोचले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा रशियामध्ये गेले आणि रशियामधल्या एका पत्रकाराने पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारला की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट अण्णाभाऊ साठे? अण्णाभाऊ साठेबद्दल तुमचं मत काय? पंडित जवाहरलाल नेहरूला कळालंच नाही. मी रशियामध्ये आलोय आणि रशियातला मला एक पत्रकार विचारतोय की अण्णाभाऊ साठेबद्दल तुमचं मत काय? जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू तिथे उत्तर तर देऊ शकले नाही, पण जेव्हा ते भारतामध्ये परत आले, भारतामध्ये आल्यानंतर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी नाव पाहिलं अण्णाभाऊ साठे. हे मराठी नाव वाटतंय, महाराष्ट्रातलं नाव वाटतंय. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फोन केला आणि विचारलं हे अण्णाभाऊ साठे कोण आहेत? मग महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अण्णाभाऊ साठेंची ओळख करून दिली. तेव्हा पंडित नेहरू असं म्हणाले, त्या अण्णाभाऊ साठेंना माझा निरोप द्या आणि त्यांना दिल्लीमध्ये माझ्या भेटीसाठी पाठवा. यशवंतराव चव्हाणांनी अण्णाभाऊ साठेंना निरोप दिला की तुम्हाला देशाचे पंतप्रधान दिल्लीमध्ये भेटण्यासाठी बोलवतात. आपल्यासारख्याने काय केलं असतं? देशाचा पंतप्रधान आपल्याला भेटण्यासाठी बोलवतोय, आपण परत तिकडे गेलो असतो दिल्लीकडे. पण अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, त्यांचा स्वाभिमान काय होता बघा. अण्णाभाऊ साठे म्हणाले की देशाच्या पंतप्रधानाला मला भेटायचंय, मला त्यांना भेटायचं नाहीये. जर त्यांना मला भेटण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या चिरागनगरच्या झोपडीमध्ये येऊन मला भेटावं, मी दिल्लीमध्ये त्यांना भेटण्यासाठी जाणार नाही. म्हणजे स्वाभिमान काय असतो ही शिकवण अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये आम्हाला दिली होती. आम्हाला अण्णाभाऊ साठेंकडून या साऱ्या गोष्टी शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा देशाला 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं, सर्व देश आनंदामध्ये होता. पण अण्णाभाऊ साठेंनी पुढच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये 20,000 माणसांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये घोषणा होती, ये आजादी झूठी है क्योंकि देश की जनता भूकी है. ही आजादी काय करायची? जर अजून देशामधल्या लोकांना खायला प्यायला मिळत नसेल तर हे स्वातंत्र्य, ही आजादी नेमकी करायची काय? असा प्रश्न त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी निर्भीडपणे उपस्थित केला होता. ती स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळाली होती, ही तुम्हा आम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे बघा ना, काल परवा सर आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये आमच्या तरुणांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामधला फरकच माहीत नसते. म्हणजे ज्या लोकांनी देशासाठी बलिदान दिलं त्या लोकांच्या त्या बलिदानाची, रक्ताची किंमत आम्हाला माहीत नाही. मी आता सांगत होतो की अण्णाभाऊ साठेंकडून आम्हाला हे शिकायचं की आम्हाला निर्व्यसनी व्हायचंय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या सर्व महान लोकांनी आपल्या छातीवरती गोळ्या झेडून ही माती त्यांच्या रक्ताने लाल केली होती. परंतु आज आम्ही मात्र त्याच मातीमध्ये गुटखा, मावा, मटेरियल, तंबाखू खाऊन पचापचा थुकून ती माती लाल करतोय. म्हणजे आम्ही नेमकं यांच्याकडून काय शिकलो? भगतसिंग म्हणाले होते की पुन्हा एकदा जर जन्म भेटला तर पुन्हा एकदा या देशासाठी हसत हसत फासावरती जाईल. ते भगतसिंग कुठं? पण आज मात्र परीक्षेमध्ये थोडेसे कमी मार्क मिळाले किंवा एखादी मुलगी नाही म्हणाली तर उंदराचं औषध खाऊन मरणार आहे. आजच्या आम्ही तरुण कुठं? आम्ही यांच्याकडून शिकलोत काय? आम्ही काही शिकलो नाही. आम्हाला या लोकांकडून हे शिकायचंय. मग अण्णाभाऊ साठेंकडून आम्हाला हे शिकायचं की आम्हाला सुशिक्षित व्हायचंय, आम्हाला साक्षर व्हायचंय, आम्हाला मोठं व्हायचंय, आमचं हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं पाहिजे. जेव्हा रशियामध्ये लेनिनची क्रांती झाली आणि लेनिनची क्रांती झाल्यानंतर प्रत्येक चौकामध्ये रशियाच्या लेनिनचे पुतळे उभे राहायला लागले. रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा एक चाहता होता,
त्या अण्णाभाऊ साठेंच्या एका चाहत्याने लेनिनच्या एका चौकामध्ये एका पुतळ्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंची सुद्धा एक प्रतिमा उभी केली. तो प्रचंड मोठा चाहता होता अण्णाभाऊ साठेंचा. काही वर्षानंतर रशियामध्ये पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर त्या लेनिनचे सगळे पुतळे उखडून टाकायला सुरुवात झाली. पण त्या रशियाच्या एका चौकामध्ये असणारी अण्णाभाऊ साठेंची प्रतिमा मात्र तशीच कायम होती. म्हणजे मला हे सांगायचं की त्या रशियातल्या लोकांना अण्णाभाऊ साठे कळाले. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालं. मला असं वाटतं की या भारतातला नाही जगातला असा कोणता लेखक नसेल की ज्या एका लेखकाचं एका कवीचं साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरित झालं असेल ते केवळ अण्णाभाऊ साठे होते. ते अण्णाभाऊ साठे तुम्हाला आम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. मग अण्णाभाऊ साठेंकडून आम्हाला या साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत की अण्णाभाऊ साठेंसारखं आम्हाला बनता येईल का याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या एका श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यामध्ये आलं. त्या श्रद्धांजली सभेसाठी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, कवी, लेखक, साहित्यिक उपस्थित होते. त्या व्यासपीठावरती अण्णाभाऊ साठेंना सुद्धा निमंत्रण मिळालं. त्या व्यासपीठावरती वामनदादा कडक सुद्धा होते. एक एक वक्ता समोर जात होता, एक एक कवी समोर जात होता आणि आपण बाबासाहेबांवरती आणलेल्या ओळी तो समोर सादर करीत होता. अण्णाभाऊ साठे मात्र जागेवरती बसलेले होते. वामनदादा कडक सुद्धा उठले, समोर गेले आणि बाबासाहेबांवरती कविता सादर केली. जेव्हा ते परत आले अण्णाभाऊ साठे मात्र काय उठायला तयारच नव्हते. बाबासाहेबांनी विचारलं, का रे अण्णा, तू बाबासाहेबांवरती काही लिहिलं नाहीस का? तू काय सादर करणार आहेस? अण्णाभाऊ साठेंनी लगेच हातामध्ये कागद घेतला, पेन घेतली आणि त्या कागदावरती अक्षरं गिरवायला सुरुवात केली. गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, अंग झाडूनी निग बाहेरी घाल बिनीवरती घाव, जग बदल घालून घाव, मला सांगून गेले भीमराव, मला सांगून गेले भीमराव. हे अण्णाभाऊ साठेंनी त्या व्यासपीठावरती सांगितलं. या ओलीचा अर्थ नेमका काय? गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत. ऐरावत म्हणजे हत्ती. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की इथला हा बहुजन समाज, हा मातंग समाज हा हत्तीसारखा आहे, शरीराने बलदंड आहे, पण हा हत्ती असून सुद्धा चिखलामध्ये, गुलामगिरीच्या चिखलामध्ये का ऋतून बसलाय? अंग झाडून निग बाहेरी घाल बिनीवरती घाव, तुझं अंग झटक आणि ही गुलामगिरी तू दूर सोड, हे मला भीमरावांनी सांगून गेलेत. हे अण्णाभाऊ साठेंना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले होते. आम्हाला हे महापुरुष समजणं गरजेचं आहे आणि आम्हाला महापुरुषांना डोक्यावरती घ्यायचंय. आम्हाला महापुरुषांना डोक्यात घेण्यासाठी, डोक्यावर घेण्यासोबत डोक्यामध्ये सुद्धा घ्यायचंय. यासाठी आम्हाला या महापुरुषांच्या पुस्तकांचं वाचन करणं महत्वाचं आहे. आमच्या लेकराला अण्णाभाऊ साठे कळाले पाहिजे. आज आम्हाला बघा आदर्श कोण वाटतात. एखादा चित्रपट पाहिला पुष्पासारखा की आम्हाला वाटते झुकेगा नाही, तो पुष्पा आम्हाला आमचा आदर्श वाटतो. आम्ही त्या पुष्पासारखी केस वाढवतो, दाढी वाढवतो, पण आम्हाला हे अण्णाभाऊ साठेंसारखा माणूस आमचा आदर्श का वाटू नये? ज्या माणसाने आमच्यासाठी संघर्ष केला, आमच्या समाजाला पुढे नेण्यासाठी काम केलं, ते अण्णाभाऊ साठे आम्हाला आदर्श का वाटत नाहीत हे आजच्या तरुणाला समजणं गरजेचं आहे. ते चित्रपटातले हिरो हे डुप्लिकेट हिरो असतात. म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये रामाची भूमिका करणारा हा त्याच्या खऱ्या जीवनामध्ये रावण असतो. चित्रपटामध्ये गांधीगिरीची भूमिका करणारा खऱ्या जीवनामध्ये हा विलन असतो. पण खऱ्या आयुष्यामध्ये खरे सुपर हिरो आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी जर कोणी असतील तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होते. ते आमचे आदर्श असणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर काहीच पैसा कमवला नाही. आयुष्यभर समाजासाठी, सामान्यांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी ते कार्य करत राहिले. त्यांच्या लेखणीमधून प्रत्येकाचा आवाज त्यांनी बुलंद करण्याचं काम केलं. एके दिवशी एक पत्रकार अण्णाभाऊ साठेंना विचारतो की तुम्ही ज्या झोपडीमध्ये राहतात त्या झोपडीचं दार एवढं छोटं कसं, त्या झोपडीचं दार एवढं खुजं कसं? तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणतात की मी जरी झोपडीत राहत असलो तरी देशाचा पंतप्रधान जरी माझ्या झोपडीमध्ये येत असेल ना तरी त्याला मान वाकडी करून, खाली वाकून त्याला माझ्या झोपडीमध्ये यावं लागेल, म्हणून माझ्या झोपडीचं दार छोटं आहे. हे अण्णाभाऊ साठे तुम्हाला आम्हाला समजणं गरजेचं आहे. मग त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला हा विचार करायचा आहे की जेव्हा आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतो त्या अगोदर आम्ही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य किती वाचले हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. मस्के साहेबांनी ती कथा खूप छान सांगितली. मस्के वडील, आम्हाला ही कथा आमच्या पुस्तकात होती आणि त्या गोष्टीचं नाव होतं स्मशानातील सोनं. म्हणजे लहानपणीच आम्हाला इतकी सुंदर शिकवणारे मराठीचे गुरुजी पण होते. म्हणजे वर्गामध्ये जेव्हा ते शिकवायचे, आमचे गुरुजी तर वर्गाच्या खिडक्या बंद करायचे सर, मित्र सर, आणि एकदम ते वातावरण जसं काय स्मशान आमच्या समोर उभं आहे. त्यांना ते शिकून पाठ झालं होतं प्रत्येक वर्षी आणि एवढं सुंदर त्यांनी शिकवलं. अजूनही मला ती कथा आठवत होती आणि जेव्हा तुम्ही सांगत होतात तेव्हा ते संपूर्ण चित्र माझ्या समोर निर्माण झालं होतं. मग एवढं सुंदर साहित्य ज्या माणसाने लिहिलंय, पण अण्णाभाऊ साठेंसारखा माणूस ज्यांनी जे खरे साहित्यरत्न आहेत त्यांची जयंती खरं तर मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा केला पाहिजे. मराठी भाषाला जगाच्या 27 भाषांमध्ये भाषांतरित करण्याचं काम या माणसाने केलंय. ते माणूस या महाराष्ट्राला कधी कळणार? आज आपण म्हणतो, आज काल परवा सुरू होतं की नवीन अभ्यासक्रमामध्ये हिंदी आणायची का मराठी आणायची, पण या मुद्द्यावरती मला अण्णाभाऊ साठेंचे ते विचार आठवले. आज महाराष्ट्र आणि गुजरात बातम्यामध्ये आपण नेहमी पाहतो काही ना काही वाद सुरूच असतो. महाराष्ट्राचं गुजरातला गेलं, गुजरातचं महाराष्ट्रामध्ये आलं. त्या काळामध्ये सुद्धा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती
अनेक मोठमोठ्या या माणसांसोबत, श्रीपाद अमृत डांगेंसारख्या लोकांसोबत अण्णाभाऊ साठे सुद्धा खांद्याला खांदा लावून त्या चळवळीमध्ये उभे होते. मग अण्णाभाऊ साठेंची 4 वाक्य खूप सुंदर आहेत. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, ज्याप्रमाणे गरुडाला नख, ज्याप्रमाणे गरुडाला नख, गरुडाला पख, वाघाला नख, नागाला त्याचा फणा, हत्तीला त्याची सोंड आणि सिंहाला त्याची आयाल प्रिय आहे, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राला ही मुंबई प्रिय आहे. ही मुंबई आमच्या महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे हे उपकार आहेत की ती मुंबई आज आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. ते अण्णाभाऊ साठे तुम्हा आम्हा सर्वांना समजणं गरजेचं आहे. एवढं मोठं प्रचंड लिखाण त्यांनी केलंय. पण आज बाकीचं सोडा हो, पण किमान मातंग समाजाच्या किती माणसांनी अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी वाचली? करा बरं हातवरती. 5-6 हात या ठिकाणी वर आहेत. अण्णाभाऊ साठेंची ही अशा कादंबऱ्या आम्ही वाचल्या पाहिजेत. त्यांची पुस्तकांनी जास्त महाग नसतात. बाकीचे पुस्तकं तुम्ही विकत घ्या, खूप किमती असतात त्या पुस्तकांच्या. जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंत तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचं कोणतंही पुस्तक मिळून जाईल. एवढे स्वस्त त्यांची पुस्तकं असतात. मग अशा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढच्या वर्षी सर आपण अशा जयंतीमध्ये जर काही पुस्तकांचं वाटप करू शकलो तर आमच्या लेकरांच्या घरामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं जातील. आमच्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा फोटो असायला पाहिजे. खरं तर फोटो सर्वच महापुरुषांचे असायला पाहिजेत. आम्ही महापुरुष वाटूनच घेतलेत की प्रत्येकाच्या म्हणजे एखाद्याच्या गाडीवर नाव दिसलं की कळतं की ही गाडी कोण्या माणसाच्या, कोण्या जातीच्या माणसाची असेल. घरामधला फोटो पाहिले की कळतं की हे घर कुणाचं असेल. पण किमान घ्या वाटून हरकत नाही. घरामध्ये त्या महापुरुषाचा फोटो लावा. मग ते लेकरू विचारेल पप्पाला, पप्पा हा फोटो कोणाचा आहे? मग पप्पा म्हणतील बेटा हे अण्णाभाऊ साठे. मग बेटा पप्पाला विचारेल, पप्पा यांनी काय केलं होतं? मग त्या पप्पाला सांगावं लागेल यांनी काय केलं होतं. त्यासाठी आधी पप्पाला 4 पुस्तकं वाचावी लागतील. मग जेव्हा पप्पा पुस्तकं वाचतील तेव्हा पप्पा त्या लेकराला समजून सांगतील आणि ते लेकरू सुद्धा अण्णाभाऊ साठेंसारखं बनण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात या महापुरुषांच्या जयंतीमधून आम्हाला हेच घ्यायचंय की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा, हात सापडे बोध करा. आम्हाला या अण्णाभाऊ साठेंसारख्या महापुरुषांसारखं बनता येईल का, हा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आज आम्ही या देशामध्ये प्रत्येक माणसाला वाटून घेतले. कुणी जातीसाठी वाटून घेतले, कुणी धर्मासाठी वाटून घेतले. देशामध्ये जातीय दंगली होतात, पण या महापुरुषांनी कधीच कोण्या एका जातीसाठी काम केलं नाही. अण्णाभाऊ साठे प्रत्येक जाती धर्माचे होते. त्यांच्या जयंतीला प्रत्येक जाती धर्माच्या माणसांना उपस्थित राहणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. म्हणजे बघा ना, ज्या देशासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांनी जर आजची अवस्था पाहिली असती तर काय म्हणाले असते की कोई जाती के लिए मर गए, कोई धर्म के लिए मर गए, कोई जाति के लिए मर गए तो कोई धर्म के लिए मर गए, कोई नोटों के लिए मर गए तो कोई वोटों के लिए मर गए. अगर होते आज भगत सिंह, राजगुरु और सुखदेव तो कहते यारो हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. आम्हाला महापुरुषांच्या जयंतीमधून हे शिकायचे की आम्हाला महापुरुषांसारखं बनायचं. मग सर्वात पहिला आदर्श, आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतोय तर आम्हाला अण्णाभाऊ साठेंसारखं निर्व्यसनी व्हायचंय. इथला प्रत्येक व्यक्ती, इथला प्रत्येक तरुण आजच शपथ घेणार आहे की मी अण्णाभाऊ साठेंसारखा निर्व्यसनी होईल. पुढच्या जयंतीपर्यंत जेव्हा इथला प्रत्येक तरुण हा निर्व्यसनी बनेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण अण्णाभाऊ साठेंकडून काहीतरी शिकलंय असं मला वाटेल. अण्णाभाऊ साठेंकडून दुसरा गुण शिकायचा की आम्हाला स्वाभिमान जिवंत ठेवायचा. देशाच्या पंतप्रधानांसमोर सुद्धा अण्णाभाऊ साठे झुकले नाही. ते पुष्पा पिक्चर मध्ये म्हणला ना, मैं झुकेगा नहीं साला. अण्णाभाऊ साठे 100 वर्षापूर्वी म्हणजे 50-60 वर्षापूर्वी म्हणाले होते मैं झुकेगा नहीं साला. ते अण्णाभाऊ साठे आम्हाला आमचे हिरो का वाटत नाहीत. ते आम्हाला शिकायचं की आम्हाला अण्णाभाऊ साठेंकडून स्वाभिमान शिकायचा आहे. तिसरा मुद्दा आम्हाला हे शिकायचं की आम्हाला सुशिक्षित व्हायचंय. आता कोणीतरी सांगत होतं की आमच्या समाजातले किती लोक मोठमोठे डॉक्टर आहेत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आपल्या समोर बघा ना, म्हणजे डॉक्टर माणूस आपल्या समोर उभा आहे. ते हृदयरोग तज्ञ आहेत. मग यांच्याकडे पाहून आज इथं बसलेले किती लहान लहान मुलं त्यांनाही वाटेल की आम्हाला यांच्यासारखं बनायचंय, आम्हाला आमच्या समाजामधला मोठा व्यक्ती बनायचंय. बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पील तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज इथं अमोल सर इथं शिकलेत, मोठे डॉक्टर झाले आणि म्हणून ते आपल्या समोर बसून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत. त्यांच्याकडे पाहून आम्हालाही सुशिक्षित बनता येईल का याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. आणि या महापुरुषाच्या विचारातून आम्हाला खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची क्रांती आमच्या घराघरापर्यंत पोहोचवता येईल का, हा आदर्श आपण सर्व अण्णाभाऊ साठेंच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं अवश्य घेऊया एवढा आशावाद व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.